नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परिवर्तन सरळ सेवा या आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी प्रफुल्ल कुमार तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो। आज एक महत्त्वाची बातमी आपल्या पुढे आलेली आहे, ती म्हणजे पोलीस भरतीच्या संदर्भाने आता वयवाढीचा जो निर्णय आहे तो महाराष्ट्र सरकारने अलीकडेच घेतलेला आहे। त्या सगळ्या संदर्भाने या ठिकाणी आपल्याला शासनाचा हा जो GR आहे म्हणजे एक शुद्धीपत्रक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। त्यामध्ये महाराष्ट्र सरकारने या अगोदर देखील 2022-23 मध्ये ज्यांचं वय पूर्ण झालेलं होतं म्हणजे एज बार झालेले होते त्या सगळ्यांना त्या ठिकाणी पोलीस भरतीमध्ये फॉर्म भरण्याची मुभा दिलेली होती। आणि तशाच पद्धतीचा आता 2025 मध्ये म्हणजे 2022, 24 आणि 25 मध्ये ज्यांची मर्यादा वयाच्या बाबतीमध्ये कंप्लीट झालेली होती त्या सगळ्यांना या ठिकाणी आता फॉर्म भरता येणार आहे, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या। आणि लवकरच पुढच्या साधारण 1-1.5 महिन्याच्या आसपास आपल्याला पोलीस भरतीची जाहिरात आली असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। महाराष्ट्र सरकारने 15,300 प्लस पदांची जाहिरात येणाऱ्या कालखंडामध्ये होणार आहे, अशा पद्धतीचं गृह मंत्रालयाने याच्या अगोदरच आपल्याला अपडेट दिलेलं होतं, ही गोष्ट लक्षात घ्या। आणि अतिशय पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या सगळ्या वर्गांसाठी हा जो निर्णय आहे महाराष्ट्र सरकारने घेतलेला, गृह विभागाने घेतलेला, तो अत्यंत महत्त्वाचा आणि आनंददायी अशा पद्धतीचा हा निर्णय आहे, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या। पोलीस भरतीची तयारी करत असताना आतापर्यंत झालेल्या सगळ्या PYQचा अभ्यास करणे, सोबतच याचा जो काही सिलेबस आहे ज्यामध्ये मराठी व्याकरण, गणित, बुद्धिमत्ता आणि सामान्य ज्ञान एवढ्या विषयांची लेखी परीक्षेच्या दृष्टिकोनातून फार चांगली तयारी करणे आणि आत्तापासून समजा आपल्याला तयारी करायची असेल तर निश्चितपणे फिजिकलची तयारी आणि लेखी परीक्षेची तयारी आपण सोबतच केली गेली पाहिजे, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या। लेखी परीक्षेच्या संपूर्ण तयारीसाठी आणि अर्थातच तुमच्या कुठल्याही प्रश्नासाठी परिवर्तन सरळ सेवा हे आपलं YouTube चॅनल फॉलो करत राहा। त्यावर त्या सगळ्या संदर्भाने अपडेट जे आहे त्या निश्चितपणे त्या ठिकाणी येणार आहे, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या। तुमच्या सगळ्या येणाऱ्या कालखंडातल्या परीक्षेसाठी अर्थातच तुम्हाला पोलीस बनण्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि ह्या अपडेटमध्ये इथेच थांबतो। धन्यवाद।